नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्झाम मित्र या चॅनलवर हाऊ टू प्रिपेअर फॉर MPSC ग्रुप 3 प्रिलिम्स यासाठी भूगोल या सब्जेक्टवर घेतलेल्या टॉपिकचे किमान 1 ते 2 प्रश्न तरी राहतातच. तर चला बघूया. महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात ते खालीलप्रमाणे. प्राकृतिक रचना. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग कोकण, सह्याद्री, पश्चिम घाट, दख्खनचे पठार, डोंगररांगा, शिखरे आणि खिंडी. नद्या व जलप्रणाली. रिव्हर ड्रेनेज. प्रमुख नद्या, त्यांचे उगमस्थान, लांबी, उपनद्या आणि नदीकाठची शहरे. हवामान. महाराष्ट्रातील ऋतू, पर्जन्याचे वितरण, तापमान आणि मान्सून वारे. मृदा प्रकार. राज्यातील विविध मातीचे प्रकार, जांभे, काळी गाळाची इत्यादी आणि त्यांचे वितरण. वनस्पती व वन्यजीव. वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये. खनिज व ऊर्जा साधने. खनिजांचे वितरण, जिल्हानिहाय आणि ऊर्जा प्रकल्प, जलविद्युत, औष्णिक अणुऊर्जा. यानंतर लोकसंख्या म्हणजे डेमोग्राफिक्सवर 2 ते 3 प्रश्न येतातच. त्याच्यामध्ये जनगणनेनुसार लोकसंख्या वाढ, घनता, लिंगोत्तर प्रमाण आणि साक्षरता आणि नागरीकरण. पर्यटन आणि वाहतूक याच्यामध्ये तरी कमी क्वेश्चन येतात, तरी हा एक टॉपिक आहे. यानंतर आहे भारताचा भूगोल, इंडियन जिओग्राफी. स्थान विस्तारावर प्रश्न येऊ शकतो, प्राकृतिक रचनेवर प्रश्न येऊ शकतो, नद्या व हवामान याच्यावर आपल्याला एक प्रश्न राहतोच. कृषी, खनिज आणि उद्योगवर राहतो. तर थोडं सविस्तर बघूया. स्थान आणि विस्तारामध्ये आपल्याला आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की एकदम टोकाचे गाव, पूर्व पश्चिमेचे गाव विचारतील किंवा राज्य विचारू शकतात की सर्वात उत्तरेला कोणतं राज्य आहे, सगळ्यात दक्षिणेला राज्य किंवा सगळ्यात उत्तरेला कुठलं शहर आहे, उत्तर दक्षिणची लांबी रुंदी, त्याच्यानंतर पूर्व पश्चिमची लांबी रुंदी, सर्वात पूर्वेचं टोक भारताचं, सर्वात पश्चिमेचं टोक. असंच महाराष्ट्राच्या बाबतीतही येऊ शकतो आपल्याला स्थान आणि विस्तारमध्ये. यानंतर प्राकृतिक रचनेवर प्रश्न राहतोच, जसं की हिमालय पर्वतरांगा, उत्तर भारतीय मैदाने, द्वीपकल्पीय पठारे, किनारपट्टीची मैदाने आणि बेटे. याच्यापैकी बऱ्यापैकी पठार आणि मैदानावर प्रश्न येऊ शकतो. नद्या व हवामान खूप महत्त्वाचं आहे. नद्यांवर एक महाराष्ट्रातील नद्या, कोकण किनारपट्टीवरील नद्या आणि आपल्या भारतीय द्वीपकल्पातील महत्त्वाच्या नद्या यांच्यावर आणि त्यांच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत, उपनद्या, यांच्यावरही प्रश्न बनू शकतो. यानंतर आहे कृषी आणि कृषीमध्ये पण आपल्याला पिकांवर प्रश्न हा सायन्समधून येऊ शकतो किंवा मग भूगोलमधूनही प्रश्न येऊ शकतो. यानंतर आहे मानवी आणि सामाजिक भूगोल. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे मानवी वस्त्या, त्याच्यानंतर जमाती म्हणजे आदिवासी ट्रायबल जमाती जिथे जिथे आहेत ते सगळं, आणि स्थलांतरित शेतीवर एक प्रश्न राहतो. याच्यानंतर आहे सामान्य व जागतिक भूगोल, ज्याला आपण वर्ल्ड अँड जनरल जिओग्राफी म्हणतो, बेसिक लेवल. मानवी वस्त्या, आदिवासी जमाती आणि स्थलांतर. सामान्य व जागतिक भूगोल. सूर्यमाला, पृथ्वीची गती, अक्षांश आणि रेखांश. महत्त्वाची टीप. भूगोल विषयाच्या तयारीसाठी ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास सोबत ठेवा आणि नकाशे पाहून अभ्यास करा. तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण नक्की करा. तुम्हाला भूगोलासोबतच इतर विषयांचा, उदाहरणार्थ इतिहास, राज्यशास्त्र किंवा अर्थव्यवस्था, महत्त्वपूर्ण प्रकरणांची माहिती हवी आहे का? तुम्ही कमेंट करून कळवा. धन्यवाद.